तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर सध्या टिफिन रेसिपीची सिरीज सुरू आहे। स्पेशल मुलांच्या स्कूलसाठी टिफिन रेसिपी। आजचा आपला 7 नंबरचा टिफिन आहे। खूप हेल्दी आहे, झटपट तयार होणार आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे। प्रोटीन, फायबर सर्व काही जिन्नस या टिफिनमधून मुलाला भेटणार आहेत। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूयात। सगळ्यात पहिलं तर इथं 2 कप भिजलेले मूग घेतलेले आहेत। रात्रभर पाण्यात भिजवलेले होते। अंकुरित असतील तरी चालतील, अंकुरित नसतील तरी चालतील। 5-6 हिरव्या मिरच्या, म्हणजे तुमच्या मुलं तिखट किती खाते त्याच्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घालायच्या। 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या। फिरवलेलं बॅटर एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आज आपण मुगाचे पराठे बनवणार आहोत। मुगाचे पराठे मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे, खूप हेल्दी। मुगामध्ये खूप सारं प्रोटीन असतं। प्रोटीन शेक पितो त्याच्या बराबरीने मुगाच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन भेटणार आहे। तर सोबतच आता याच्यामध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घालून घेतलं। थोडंसं कोथिंबीर आणि हळद, चवीनुसार मीठ घातली आणि याचं छान बॅटर तयार करून घेतलं। नॉर्मली चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ इथं मळून घ्यायचं। 10 मिनिट पीठ भिजत ठेवायचं। मळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे मळलेलं पीठ 10 मिनिट छान भिजण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत पराठ्यासोबत खाण्यासाठी मस्त एक भाजी तयार करून घेऊयात। गॅसवर कढाई ठेवून घेतली। कढाईमध्ये तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची। सोबतच मध्यम आकाराचे 2 कांदे लांबसर कट करून घेतलेले आहेत। कांदे देखील घालून घ्यायचे। जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा किंवा तळसून घ्यायचा। आता इथं 5-6 बटाटे साली काढून जसं आपण चिप्सला खिस करून घेतो तशा पद्धतीने चिप्सच्या आकारच्या याच्या स्लाइस काढून घेतलेल्या आहेत। तर पातळसर करायच्या, म्हणजे छान पटकन परतून तयार होतात। कांद्यामध्ये हे बटाटे 2-3 मिनिट छान परतून घ्यायचे। बटाटे परतून झाले की याच्यात नॉर्मल मसाले घालून घ्यायचे। तर नॉर्मल मसाल्यात लाल तिखट, हळद पावडर आणि धना जिरा पूड, धण्याची पावडर या भाजीला आवर्जून वापरा। मग भाजी जी आहे ती खाण्यासाठी छान लागते। तर आता मसाले घातल्यानंतर छान 2-3 मिनिट मसाल्यासोबत बटाटे परतून घ्यायचे। बटाटे परतून झाले की गॅस पूर्ण कमी करायचा आणि 5 मिनिट ताट झाकून बटाट्याला वाफ द्यायची। मस्त छान 5 मिनिट वाफेवर बटाटे मऊसूद होतात आणि आपली टिफिनसाठी परफेक्ट भाजी तयार होऊन जाते। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी आणणारी टिफिनसाठी भाजी तयार असेल। आता याचे आपल्याला घ्यायचे पराठे करायला। तुम्हाला छोटा मोठा कसा करायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं याचा पराठा करा। मी छान मोठे मोठे पराठे करणार आहे, कारण एकच पराठा टिफिनला आज देणार आहे। थोडा उशीर झालता म्हणून झटपट ही पराठे करण्याची प्रोसेस आहे। खूप छोटे छोटे नाही, आज मस्त चपाती एवढाले मोठे मोठे लांबलचक मुगाचे पराठे लाटून घेत आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने मिनी पराठा, छोटा पराठा किंवा याचे फुलकेही बनवले तरी चालतील। छान पातळसर असा पराठा लाटून घेतला। मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तेलात घ्या, तुपात घ्या, अगदी भारी लागतो खायला, एक नंबर टेस्ट येते। गॅस मिडियम ठेवायचा, मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा। तुपात भाजला तर आणखीनच भारी। तर छान उलट पुलट करून खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घेतला। झटपट बनणाऱ्या रेसिपी आहेत, हेल्दी आहेत। या रेसिपीतून तुमच्या मुलांना प्रोटीन, फायबर, शरीराला ज्या जीवनसत्वाची गरज आहे त्या सर्व जीवनसत्व तुम्हाला भेटणार आहेत। आणि शक्यतो हेल्दी रेसिपी खायच्या म्हणलं तर मुलांचं वाकडं तिकडं तोंड होतं, म्हणूनच मुगाच्या पराठ्यासंग बटाट्याचं कॉम्बिनेशन ठेवलं आहे। बटाट्याची भाजी पाहून मुलं हा पराठा अगदी मन भरून पोट भरून खातात। बटाटे भाजीसोबत सॉस जरी दिला थोडासा पराठ्यासोबत तरी भारी लागतो, किंवा दही दिलं तरी भारी लागतो। तर आजची टिफिनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच नवीन टिफिन रेसिपीसोबत, म्हणजेच पुढच्या भागात। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त